नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कुंभार. मी घेऊन आलोय माझा तिसरा व्हिडिओ. या व्हिडिओला उशीर लागला. सुट्टी पूर्ण निघून गेली, आता सुट्टी संपत आली आणि मी आता शूट करतोय. सुट्टी चालू असली तरी सोमवारी लॉग इन करायचं आहे मला परत, आणि आधी सुट्टीच आहे पण थोड्या कामानिमित्त बाहेर आलो होतो. घरून काही शूट करणं झालं नाही. जसं की मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी माझा तिसरा व्हिडिओ हा घरून करेन, पण घरी ॲक्च्युली तसा माहोल बनत नाही की आपण शूट करावा आणि तेवढं ते इम्पॅक्टफुल किंवा मग ते माझ्या ब्लॉगचं जे मेन थीम आहे ड्राईव्ह करताना बोलणं ते त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं वाटत नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, एक उशीर झालं चालेल पण आपला मेन हेतू किंवा मेन जी प्रोसेस आहे ती तशीच राहिली पाहिजे. म्हणून मी म्हटलं तर आज बाहेर आलो तर आजच बोलून घ्यावं. तर हा तिसरा व्हिडिओ आणि अर्थातच नवीन वर्ष चालू झालं आहे. आज तारीख आहे 3. तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सुख समृद्धी आणि समाधानाचं जावं, तुमच्या इच्छेनुसार जावं आणि भरभराटीचं जावं. अर्थात हे सगळं व्यवस्थित आणि सुरळीत होण्यासाठी स्वतःलाही मेहनत करावी लागते. ती तर नक्कीच तुम्हाला करावी लागेल. असो, तर मुद्दा आपला आजचा थॉट आहे, आजचा कोट ऑफ द डे आहे. नीट ऐका. सुरुवात करणं जरी महत्त्वाचं असले तरी ती वाट सुरू ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तर साधं आहे, सोपं आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात आपण नेहमीच सुरुवात करायलाच पहिले घाबरत असतो, पण जेव्हा आपण सुरुवात करतो त्याच्यानंतर ते सातत्य राखणे हे प्रत्येकाला जमत नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे नवीन वर्षाचे बरेच लोक संकल्प घेतात की मी आता जिम करणार, मी हे करणार, मी ते करणार. काही दिवस चालतं आणि नंतर ती गोष्ट बंद पडते, म्हणजे ते सातत्य राहत नाही. तर मुद्दा तोच आहे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात केली तर ती जी वाट आपण पेटवलेली असते, कारण सुरुवात हे नवीन जन्म असतो आणि हा जन्म म्हणजे आपण काहीतरी नवीन गोष्ट सुरू केलेली असते. तर हा तोच प्रकार आहे. त्यामुळे आपण जी सुरुवात करतो ते सातत्य राखणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी म्हटलं की ती वाट जी आपण सुरू केली आहे ती चालूच ठेवायला पाहिजे कायम, तेव्हा कुठे त्या गोष्टीला पूर्णत्व येते. आणि हेही तसंच आहे. त्यामुळे आजचा थॉट होता की सुरुवात करणं जरी महत्त्वाचं असलं तरी ती वाट सुरू ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हा एक आजचा विचार झाला. आणि माझा अजून एक थॉट असा होता की आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपल्याला 4 अशी हक्काची माणसं असतात की जी आपल्याला नेहमी जवळची असतात. मग त्या माणसांमध्ये आपली आई असू शकते, वडील असू शकतात, किंवा भाऊ बहीण, मित्र, बायको, मुलगा किंवा मुलगी, यातलं कोणतंही असू शकतं त्याच्या 4 कोपऱ्यांमध्ये. पण आपलं स्वतःचं मन असं आहे ना की त्याला कधी कधी कुठलीच गोष्ट जवळ नको असते, म्हणजे एकटं राहणं पसंत करतो. त्यावेळेस हे 4 कोपरे आहे ना हे तेही त्याला जवळचे वाटत नाही. त्यामुळं तो एक असा विचार आहे की आयुष्यात जरी 4 हक्काचे कोपरे असले तरी एकही कोपरा जवळचा वाटत नाही. हा तोच थॉट आहे. आणि त्याच्यानुसारच मी जे आता सांगितलं की आपल्याला कधी कधी असं वाटतं की कोणच नको वाटतं. आपली मनस्थिती अशी होते की आपण स्वतःभोवती एक कुंपण बनवून घेतो आणि त्यामुळे आपल्याला बाहेर असलेली कुठलीही व्यक्ती हो, भले ती जवळची असू दे, ती त्या क्षणापुरती किंवा त्या काळापुरती नको वाटते. जोपर्यंत आपण त्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढत नाही तोपर्यंत तरी हे असंच चालू असतं. तर हे झाले आजचे माझे 2 कोट. आणि पुढच्या आठवड्यापासून माझं ऑफिस चालू होतं आहे, त्यामुळे मी माझं सातत्य हे चालू ठेवेन. जसं की मी माझा पहिला जो थॉट सांगितला की सुरुवात करणं महत्त्वाचं असलं तरी ते चालू ठेवणं, ती वाट चालू ठेवणं हेही महत्त्वाचं आहे. ते मलाही लागू पडतं, कारण मी नवीनच ब्लॉगिंग चालू केलं आहे आणि मी सातत्य एवढं ठेवत नाही आहे. त्यामुळे हे मला सुद्धा लागू पडतं. पण मी प्रयत्न करेन की हे सातत्य चालू राहील. आता मध्यंतरी बऱ्याच सुट्ट्यांचा काळ येऊन गेला, त्यामुळे ते सातत्य राखणं जमलं नाही. पण आता नवीन वर्षात नक्कीच मी ब्लॉग जरा जोमाने चालू करेन आणि
हे लक्षात ठेवेन की मला नित्य आणि सातत्य हे ठेवायचं आहे. त्यानुसार मी माझा ब्लॉग चालू ठेवेन. तर आजच्या पुरतं इतकंच. तुम्ही काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. नवीन वर्षात जे संकल्प केलेत ते संकल्प चालू ठेवा आणि प्रयत्न करा की त्याच्यात तुम्ही सातत्य राखाल, कारण ते सातत्यच महत्त्वाचं असतं. 2025 हे नवीन संधी तुम्हाला घेऊन येईल, नवीन चॅलेंजेस तुम्हाला आणून देईल. त्या सगळ्यांना तुम्हाला खरं उतरायचं आहे, त्यामुळे त्याकडे लक्ष द्या. तर चला मग मी ठेवतो. आजच्या पुरतं इतकंच. बाय बाय, टेक केअर.